आज आपण भोगी स्पेशल 2 प्रकारच्या चटण्या बनवलेल्या आहे। पहिली आपण बनवूयात कारळ्याची चटणी आणि दुसरी जवसाची चटणी। ही चटणी खायला जितकी चविष्ट लागते तितकीच ती आरोग्यासाठीही फायदेशीर आहे। कारळ हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं। हृदयाकरता कारळ हे अतिशय उपयुक्त आहे आणि कारळ खाल्ल्यामुळे पचनसंस्थाही सुधारते। चला मग तर पाहूयात ही झटपट आणि चविष्ट चटणी कशी बनवायची ते। चटणी बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण कारळ घेतलेले आहे। कारळ व्यवस्थित निवडून स्वच्छ पुसून घेतलेले आहे। एकदा पॅन गरम झाला, पॅन अगदी कडकडीत गरम नाही करून घ्यायचा। पॅन नॉर्मल गरम झाला की मंद आचेवर आणि मध्यम आचेवर आपण हे कारळ छान भाजून घेणार आहोत। बऱ्याच वेळा कारळामध्ये मातीही असते, अशा वेळेस आपण कारळ धुवून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये कारळ धुवून घेतलं तर मातीही खाली राहते। उन्हामध्ये 2 तासाकरता वाळवून घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही फॅन खालीही वाळवू शकता। शक्यतो आपण पॅकेटमधले कारळ जर वापरले तर त्यामध्ये रेती नसते। पॅकेटमधलेच वापरलेले आहे, त्यामुळे ह्यामध्ये रेती बिलकुल नाहीये। या ठिकाणी मंद आचेवर कारळ जवळपास मी 7 ते 8 मिनिटाकरता छान असे भाजून घेतलेले आहे। कारळ जितके छान भाजून घेऊ ना तितकी चटणी ही चविष्ट लागणार आहे। तर या ठिकाणी कारळ भाजून तयार आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊ। लसणाच्या काही पाकळ्या घेऊयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिरची पावडर घालूयात आणि हे सर्व जाडसर वाटून घ्यायचं आहे। मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। लसूण जाडसर वाटून झालेला आहे। आता कारळ घालायचं आहे आणि चटणी वाटून घेताना मिक्सरचं बटन एकसारखं ऑन नाही ठेवायचं। चालू बंद करून ही चटणी आपण छान अशी वाटून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता चटणी करायला किती सोपी आहे। चटणी हवाबंद डब्यात व्यवस्थित भरून ठेवली तर 1.5-2 महिने अगदी छान टिकते। तर तुम्हीही अशा प्रकारे कारळाची चटणी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। चला मग तर आपण जवसाची चटणी बनवायला सुरुवात करू। जवसाचे अनेक फायदे आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। एकदा ही चटणी तयार केली तर 1 ते 1.5 महिना अगदी छान टिकते। चला मग तर आपण वेळ न घालवता चटणी बनवायला सुरुवात करू। जवस व्यवस्थित निवडून आणि पुसून घेतलेले आहे। मिरची पावडर घेतलेली आहे। मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। 2 चमचे जिरे घेतलेले आहे आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। आता सर्वप्रथम आपण जवस भाजून घेणार आहोत। एकदा कढई गरम झाली की मंद आचेवर जवस छान भाजून घ्यायचे आहेत। जवस जर व्यवस्थित भाजले गेले तर चटणी अगदी छान लागते। तर त्याकरता जवस भाजून घेताना आपण अगदी मंद आचेवर जवस भाजून घेणार आहोत, कारण जर गॅस मोठा केला तर जवस बाहेरून लाल होतील पण आतून कचवट राहतील। तर त्याकरता आपण मंद आचेवर जवस छान भाजून घेणार आहोत। जवस व्यवस्थित भाजले आहे की नाही हे कसं बघायचं, तर जवस जेव्हा भाजत येतात तेव्हा ते तडतड उडायला लागतात आणि त्याचा कलरही बदलतो। तर ह्यावरून आपल्याला अंदाज येतो की जवस व्यवस्थित भाजले आहेत। जवस भाजण्याकरता साधारण 5 ते 6 मिनिट खूप झाले। तर ह्या ठिकाणी आपण मंद आचेवर जवस भाजून घेतलेले आहेत। थंड करायला ठेवू। तोपर्यंत मिक्सी जारमध्ये लसणाच्या काही पाकळ्या घातलेल्या आहेत। जिरे घालूयात। मिरची पावडर घालायची आहे आणि लसूण पटकन बारीक होण्याकरता अर्धा चमचा मीठ घालूयात आणि हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी हा मसाला वाटून तयार आहे। लसूण पटकन बारीक होत नाही, तर त्याकरता आपण अगोदर लसूण फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जवस घालून फिरवायचा आहे, म्हणजे लसूण अगदी बारीक होतो। तर ह्या ठिकाणी आपण जाडसर लसूण वाटून घेतलेला आहे। आता त्यामध्ये जवस घालायचे आहेत। जवस घातल्यानंतर मिक्सरचं बटन एकसारखं ऑन नाही ठेवायचं। चालू बंद करून आपण ही चटणी छान बारीक वाटून घेणार आहोत। अगदी बारीक पूड करायची ही गरज नाहीये। थोडी जाडसर चटणी ठेवली तर ती छान लागते। अशा प्रकारे आपली जवसाची पौष्टिक चटणी ही तयार आहे। चटणी अप्रतिम लागते। ही चटणी पचायला थोडी जड जाते। चटणीमध्ये तेल घालून तुम्ही खाऊ शकता, त्यामुळे ती पचायला ही हलकी होते, किंवा तुम्ही अशीच चटणी खाल्ली तरी चालेल। तर अशा प्रकारे आपली जवसाची चटकदार, चविष्ट आणि पौष्टिक चटणी तयार आहे। तर तुम्ही ही चटणी करून बघा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद।